राजारामपुरीत महापालिकेची धडक कारवाई, 7 हातगाड्या जप्त, अनधिकृत शेड साठवले। कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी व अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज राजारामपुरी पहिली गल्ली परिसरात धडक कारवाई करत खाऊच्या गाड्या हटवून परिसर मोकळा केलाय। या कारवाईत 7 हातगाड्या जप्त करण्यात आल्या, तर 4 दुकानावरील अनधिकृत शेड्स आणि 4 दुकानांचे अनधिकृत कट्टे तोडून काढण्यात आले। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दुपारी राजारामपुरी जनता बाजार खाऊगल्ली परिसराला अचानक भेट देत पाहणी केली। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर तसेच सामाजिक अंतरामध्ये करण्यात आलेलं बांधकाम, सार्वजनिक जागेत उभारलेल्या टपऱ्या, खोकी व अन्य अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर संबंधित ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिलेत। या ठिकाणी पार्किंगसाठी राखीव जागेत कोणतेही अतिक्रमण होऊ नये अशा सूचना उपशहर अभियंत्यांना देण्यात आल्या। तसेच व्यावसायिकांनी स्वतःहून आपले अनधिकृत अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा महापालिकेकडून कारवाई करून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल असा इशाराही आयुक्तांनी दिलाय। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर उपस्थित होते। ही कारवाई शहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोथ आणि अतिक्रमण व विभागीय कार्यालय क्रमांक 3 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली। महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या शेड्सवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं अतिक्रमण विभागाने सांगितलं।